तर सुनील सरांकडे जायचंय, कारण की IT सेक्टर म्हणजे ताणतणाव हे समीकरण बनलेलं आहे. तुम्ही IT सेक्टरमध्ये आज गेले 11 वर्ष कार्यरत आहात, त्याचबरोबर तुम्ही पुस्तकही लिहिलंय खास करून 12वीतल्या विद्यार्थ्यांसाठी. आज जेव्हा तुम्ही हे सगळं ट्रेनिंग घेतलं संमोहनाचं, त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा काम करतात त्याच्यामधला काम करण्याचा उत्साह आणि पूर्वीचा उत्साह, जेव्हा तुम्हाला ताणतणाव जास्त त्रास देत होता आणि आत्ताचा उत्साह, ह्याच्यामध्ये काय फरक पडलाय? खरं सांगायचं तर मनापासून सांगतो, कारण मनाचं सायन्स आहे आमचं आणि हे खात्रीपूर्वक मी स्वतः अनुभव गेलेलं सायन्स आहे. याच्यामध्ये कसं असतं की इट इज अ प्युअर हिप्नोथेरपी इज टोटली ड्रगलेस सायंटिफिक सायकोलॉजिकल प्रोसिजर. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला विदाउट मेडिसिन ट्रीट केलं जातं आणि आपलं कॉन्शियस माइंड आहे त्याला आपण बंद करतो आणि सबकॉन्शियसला ऍक्टिव्ह करतं. जे आपण बघा, आपण म्हणतो 10% हे कॉन्शियस माइंड आहे, 90% पॉवरफुल आपलं सबकॉन्शियस माइंड आहे. एक्झाम्पलच द्यायचं झालं तर टायटॅनिकचं एक्झाम्पल बेस्ट आहे. एवढ्या मोठ्या जहाजाला बघा प्रचंड अपघात झाला, एक सबकॉन्शियस माइंड किती पॉवरफुल असतं. त्या जहाजाला तो 90% विजिबल नव्हता, बरोबर. जर चांगल्या प्रकारे आपण माइंड वापरलं सबकॉन्शियस, तर किती मोठं आपण सक्सेस अचीव्ह करू शकतो. नथिंग इज इम्पॉसिबल. ह्या जगामध्ये कोणतीच गोष्ट अशक्य नाही. हे सरांकडनं हे सायन्स शिकलो, प्रॅक्टिकली अप्लाय केलं. प्रत्येक प्रोजेक्टमध्ये काय असतं की ताणतणाव, टेन्शन असतं, दिलेली टास्क मुलांकडनं होत नसते. स्वतःचं माझं एक्झाम्पल होतं, मी पण प्रेशरमध्ये होतो. सरांकडनं जेव्हा एक एक गोष्ट शिकत गेलो आणि हे प्रॅक्टिकली अप्लाय करत गेलो, सक्सेस रेट हा बाकी सर्व शास्त्रांपेक्षा म्हणजे सर्वे केलाय 90% सक्सेस रेट आपल्या हिप्नोथेरपीला आहे आणि एकदम सेफ आहे. मेडिसिन नाहीये, काहीच एकदम परिणाम त्याचे नाही आहेत. आणि पण ऍक्च्युअली काय होतं की जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करतात आणि ती प्रॅक्टिस आता हळूहळू आता दुसऱ्यांवरती अप्लाय करतोय, त्या शास्त्राचा प्रचार हळूहळू पुढे होणारच आहे. डहाणूच्या माध्यमातून पूर्ण आपल्या प्रेक्षकांना याचा फायदा होणारच त्या सेंटरचा. आणि IT क्षेत्रामध्ये विशेषतः काय होतं की जेव्हा टेन्शन जास्त असतं, कालांतराने त्याचं रूपांतर डिप्रेशनमध्ये होतं आणि ते डिप्रेशन मग आपण बघतो OCD, सिझोफ्रेनिया, बरेच काही एवढे मोठे जे काही आजार असतात या हिप्नोथेरपीच्या माध्यमातून ते बरे होतात. मग त्याच्या पुढे ते हे छोटेच आहेत, फक्त ती मानसिकता चेंज करायला लागतं. म्हणजे आपण कोण असतो, आपले विचार असतात ऍक्च्युअली. व्हॉट यू थिंक यू बिकम. खरं. आणि आपले हे विचार आहेत ना आपल्या चेहऱ्यावरती झळकत असतात. आणि मगाशी तुम्ही एक मुद्दा सांगितला, तो आय एम इम्पॉसिबल, म्हणजे खरं तर याचं वर्गीकरण आपण केलं तर आय एम पॉसिबल. आणि हे खरं तर प्रत्येकाने लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आपण एक छोटासा ब्रेक